नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. सब्जेक्ट नाव आहे BCO. कोड आहे 22-304. चॅप्टर नंबर फर्स्ट, बिल्डिंग अँड बिल्डिंग कंपोनंट्स, लेक्चर नंबर 1. ओके, तर हा आपला काय चॅप्टर फर्स्ट आहे. हा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमधला चॅप्टर फर्स्ट आहे. टोटल आपल्याला बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये टोटल 6 चॅप्टर आहेत. ओके, हा चॅप्टर तुम्हाला आय स्कीममध्ये 8 मार्कला दिलेला आहे. ओके, आणि ह्या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहोत, बिल्डिंग अँड बिल्डिंग कंपोनंट्स कोणते आहेत ते आपल्याला बघायचं आहेत. ओके, तर या सगळ्याचं आपण जर बघायला गेलो तर आपल्या ह्या बेसिकली यात 2 ते 3 गोष्टी फक्त आपल्यामध्ये बघायला मिळणार आहेत. त्यामध्ये पहिला कुठला आहे, बिल्डिंग कंपोनंट्स. ओके, बिल्डिंगचे कोणते पार्ट आहेत, सबस्ट्रक्चरचे कोणते पार्ट आहेत, सुपरस्ट्रक्चरचे कोणते पार्ट आहेत, हे आपण बघायचे आहे. सेकंड तुम्हाला जे बघायचं आहे ते काय बघायचं आहे, टाईप ऑफ स्ट्रक्चर तुम्हाला बघायचं आहे. त्यामध्ये आपल्याला लोड बेरिंग स्ट्रक्चर, फ्रेम स्ट्रक्चर आणि थर्ड वन इज कंपोजिट स्ट्रक्चर. ओके, हे तुम्हाला 3 पार्ट बघायचे आहेत. ओके, त्यातला आपण पहिला पार्ट जो आपला असणार आहे तो कोणता असणार आहे, बिल्डिंग कंपोनंट्स असणार आहे. ओके, तर आपण चालू करतोय बिल्डिंग कंपोनंट्स. ओके, बिल्डिंग कंपोनंट काय काय दिलेलं आहे बघा. बिल्डिंग स्ट्रक्चर इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. ओके, त्याचा पहिला पार्ट आहे तुमचा कुठला, सबस्ट्रक्चर, आणि सेकंड वन इज तुमचं काय, सुपरस्ट्रक्चर. ओके, तुम्हाला माहितीच आहे हे बेसिक तुम्हाला जे कन्स्ट्रक्शन मटेरियल तुम्हाला जो सब्जेक्ट होता फर्स्ट इयरला, त्यामध्ये तुम्हाला सबस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर तुम्हाला माहिती दिलेली होती. ओके, तर तेच पॉईंट आपलं ह्यामध्ये ॲड केलेला आहे. त्यामध्ये काय दिलेलं आहे, स्टार्टिंगलाच बिल्डिंग कंपोनंट्स दिलेले आहेत. आणि बिल्डिंग कंपोनंट जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला पहिल्यांदा सबस्ट्रक्चर म्हणजे काय, सुपरस्ट्रक्चर म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, त्यातला पहिला पॉईंट आहे सबस्ट्रक्चर. आता सगळ्यांना माहिती आहे सबस्ट्रक्चर म्हणजे काय, की द बिलो द पार्ट ऑफ द ग्राउंड लेवल दॅट्स कॉल्ड ॲज सबस्ट्रक्चर अँड अपर द पार्ट ऑफ द ग्राउंड लेवल इज कॉल्ड ॲज सुपरस्ट्रक्चर. हे सगळ्यांना माहितीच आहे. ह्यामध्ये काय दिलेलं आहे, की ग्राउंडच्या जो आपला खालचा जो पार्ट असणार आहे, ग्राउंड लेवलचा जो खालचा पार्ट असणार आहे, दॅट इज फाउंडेशन इज कॉल्ड ॲज सबस्ट्रक्चर. ओके, आणि दुसरा जो पॉईंट आहे तो कोणता आहे, सुपरस्ट्रक्चर. तर ग्राउंडच्या वरती म्हणजे ग्राउंड लेवलच्या तुमच्या वरती काय काय असणार आहे, तो तुमचा पूर्णपणे कंपोनंट तुमचे जे पार्ट आहेत तर त्याला काय म्हणतो आपण, अपर द पार्ट ऑफ ग्राउंड लेवल इज कॉल्ड एज सुपरस्ट्रक्चर. ओके, तर त्यामध्ये काय दिले, सबस्ट्रक्चर म्हणजे आपल्याला फक्त फाउंडेशन हे फक्त बघायला मिळणार आहे. आणि जर तुम्ही द सुपरस्ट्रक्चर जर तुम्ही कंपोनंट बघितला तुम्हाला काय काय मिळणार आहे, प्लिंथ माहिती आहे, प्लिंथ त्यामध्ये आपल्या कॅटेगरीमध्ये येणार आहे. त्यानंतर फ्लोर येणार आहे, वॉल्स येणार आहे, रूफ्स येणार आहे, विंडो, डोअर, स्लॅब येणार आहे, बीम येणार आहे, कॉलम येणार आहे, लिफ्ट्स येणार आहे, लिंटेल येणार आहे. त्यानंतर स्टेअरकेस तुमचा हा पार्ट हा पण तुमचा त्यामध्ये येणार आहे. ओके, हे सगळे तुमचे जे पार्ट आहेत कुठले तुमचे ग्राउंडच्या वरती आहेत, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, सुपरस्ट्रक्चर असं आपण ह्याला म्हणणार आहोत. आणि ग्राउंडच्या खाली त्याला काय म्हणणार आपण, सबस्ट्रक्चर म्हणणार आहोत. आणि त्याला आपण फक्त काय त्यामध्ये येणार आहे, कॅटेगरीमध्ये होणार आहे, फक्त ओनली फाउंडेशन त्यामध्ये फक्त येणार आहे. ओके, तर स्टेप बाय स्टेप बघूया आपण. फर्स्ट इज सबस्ट्रक्चर कंपोनंट. ओके, दॅट इज फाउंडेशन येणार आहे. आणि सुपरस्ट्रक्चरमध्ये तुमचं काय काय येणार आहे, प्लिंथ येणार आहे, फ्लोर आहे, वॉल, कॉलम, बीम, स्लॅब, डोर, विंडो, स्टेअरकेस, लिंटेल एक्सेट्रा. लिंटेल सील पण आहे. ओके, एक्सेट्रा. हे तुमचे कुठले पार्ट येणार, सुपरस्ट्रक्चरमध्ये येणार आहेत. म्हणजे ग्राउंडच्या वरचे तुमचे जे असणार आहे पार्ट ते कशात असणार आहे, सुपरमध्ये येणार आहेत. आणि ग्राउंडच्या खालचा जो पार्ट असणार तो काय असणार आहे, आपला सबस्ट्रक्चर असणार आहे. त्यामध्ये फक्त आपलं काय असणार आहे, फाउंडेशन हा असणार आहे. ओके, नेक्स्ट आहे बिल्डिंग कंपोनंट्स. ह्यामध्ये तुम्हाला डायग्राम मी शो केलेले आहे. त्या डायग्राममध्ये तुम्ही व्यवस्थित बघा. आता ही डायग्राम तुमची जी आहे तुमची फ्रेम स्ट्रक्चरची डायग्राम आहे, फ्रेम स्ट्रक्चर. ओके, आता तुम्हाला माहितीच आहे टाईप ऑफ स्ट्रक्चर किती तुमचे आहेत, 3 टोटल आहेत. ओके, पहिला कुठला आहे, फ्रेम स्ट्रक्चर आहे, दुसरा कुठला आहे, लोड बेरिंग स्ट्रक्चर आहे, आणि तिसरा कुठला आहे, कंपोजिट स्ट्रक्चर आहे. ओके, कंपोजिट तुमचं काय असणार आहे, की तुमचं निम्म तुमचं थोडं वर्क तुमचं फ्रेममध्ये असणार आहे आणि थोडं वर्क तुमचं कसं असणार आहे, लोड बेरिंगमध्ये असणार आहे. तुमचं फाउंडेशन तुमचं असणार आहे थोडं फ्रेम, आणि निम्म तुमचं काय असणार आहे, लोड बेरिंग असं असणार आहे. आता हा तुमची डायग्राम जी तुमची आहे, ही कशी तुमची डायग्राम आहे, ही बिल्डिंग कंपोनंटची आहे ऑफ फ्रेम स्ट्रक्चर बिल्डिंग. ओके, याचं काय दिलं बघा, की पहिल्यांदा बघा की मी तुम्हाला इथं शो करून दाखवते. ओके, फर्स्ट काय दिले बघा, PCC. हा तुमचा PCC आहे. हा PCC तुमचा कुठं असणार आहे, हा तुमचा पूर्णपणे जे आपण कॉलमची आपली जी ओरिएंटेशन आहे, कॉलमची आपली जी पोझिशन आहे. ओके, जे आपण लाईन आउट करताना जे कॉलम आपण फिक्स करतोय त्याच्या खाली आपण काय करतोय, एस्कॅव्हेशन पीट तयार करतोय, पीट काढतोय. ओके, त्यामध्ये आपलं फुटिंग किंवा PCC आपल्याला टाकावं लागतंय. आणि आपण एस्कॅव्हेशन कुठपर्यंत करणार आहोत, जोपर्यंत आपला हार्ड स्टार्टा तिथं अवेलेबल होत नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी एस्कॅव्हेशन करणार आहोत. ओके, मग ते तुमचं कशावर डिपेंड राहणार आहे, टाईप ऑफ फुटिंग, टाईप ऑफ फाउंडेशन, तुमचं नेचर ऑफ सॉईलवर तुमचं डिपेंड राहणार आहे, की त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या टाईपचं
फुटिंग किंवा त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या टाईपचं फाउंडेशन तुम्ही यूज करणार आहात ते. ओके, दिस कॉल्ड ॲज काय PCC असणार आहे. ओके, सेकंड वन तुमचं काय असणार आहे इथं बघा फुटिंग आहे. ओके, फुटिंग मीन्स तुमचं काय असणार आहे फाउंडेशन आहे. हे तुमचं काय ही तुमची ग्राउंड लेवल आहे बघा. हे ग्राउंड लेवलच्या खालचा जो पार्ट तुमचा असणार आहे तो काय तुमचा असणार आहे फाउंडेशन ऑर सबस्ट्रक्चर. इथं मी टिक मार्क केलेली आहे फाउंडेशन ऑफ सबस्ट्रक्चर आहे. ओके, नेक्स्ट तुमचं आहे तर काय ग्राउंड लेवल तुमची ही दिलेली आहे आणि ग्राउंडच्या वरचा जो पार्ट तुम्हाला दिलेला आहे हा तुमचा कोणता पार्ट आहे सुपरस्ट्रक्चर आहे. अप टू पॅरापिट वॉल, अप टू पॅरापिट वॉलपर्यंत तुमचा काय असणार आहे तो जो पार्ट असणार आहे ग्राउंडच्या अप्परपासून ते तुमच्या पॅरापिटच्या टॉपपर्यंत तुमचा जो पार्ट असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत सुपरस्ट्रक्चर असं म्हणणार आहोत. ओके, नेक्स्ट तुमचं काय दिलं बघा ह्या ठिकाणी फ्लोरिंग दिलेलं आहे. इथं बघा फ्लोरिंग आहे, त्यानंतर तुमचं DPC आहे डॅम्प प्रूफ कोर्स आहे तुमचं, त्यानंतर ब्रिकवर्क दिलेलं आहे, ब्रिक वॉल आहे, त्यानंतर विंडो सील लेवल. विंडो तुमचं कुठं असणार आहे विंडोच्या बॉटमला आपण जे प्रोव्हाइड करणार आहोत त्याला काय म्हणतोय विंडो सील किंवा सील असं त्याला आपण कन्सिडर करतोय. नेक्स्ट तुमचं काय विंडो आहे. विंडो सगळ्यांना माहितीच आहे, हा तुमचा डोर आणि विंडो तुमचं जे आहे ते तुमचं ओपनिंगचा पार्ट आहे. ओके, नेक्स्ट तुमचा आहे छज्जा. ओके, छज्जा आपण कुठे यूज करतोय लिंटेलचा, म्हणजे आपल्या ज्या ठिकाणी आपली विंडो असणार आहे डोअर असणार आहे. ओके, आणि जी वॉल आपली एक्सटर्नल वॉल आहे तर त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत ते हे आपली छज्जा जो आहे तो आपण तिथं प्रोव्हाइड करणार आहोत जेणेकरून आपलं जे रेन वॉटर आहे ते डायरेक्टली आपल्या वॉल थ्रू होऊ नये म्हणून आपण काय करतो त्या ठिकाणी छज्जा प्रोव्हाइड करतोय. ओके, त्यानंतर काय दिलं बघा इथं हा तुमचा ही तुमची आहे ती पॅरापिट वॉल आहे. ही तुमची काय पॅरापिट वॉल इथं दिलेली आहे बघा. त्यानंतर कोपिंग दिलेलं आहे. कोपिंग मीन्स तुमचं काय नाही CC कोपिंग आपण त्याला असं म्हणतोय, कॉन्क्रीटचं असणार आहे ते CC कोपिंग. नेक्स्ट तुमचं आहे RCC रूफ स्लॅब. हा तुमचा काय RCC रूफ स्लॅब आहे. ओके, हा तुमचं कसं असणार लोड बेरिंगसाठी वेगळा असणार आहे, म्हणजे लोड बेरिंगसाठी आणि फ्रेमसाठी पण तुमचा हा रूफचा स्लॅब आहे. नेक्स्ट तुमचं काय आहे इथं तुमच्या इथं बीमचा इथं पोर्शन दाखवलेला नाही आहे. आता इथं फुटिंग आहे म्हणजे ऑलरेडी इथं बीम पाहिजे होता, इथं बीमचं डायग्राम इथं दिलेलं नाही आहे बघा. इथं आपला असा बीम असणार आहे. ओके, इथं एक बीम असणार आहे, इथं असा वरती बीम असणार आहे, इथं एक बीम असणार आहे. ओके, असा आपला इथं हा बीम असणार आहे. ओके, ह्या इथं काय म्हणतो आपण याला बीम असं ह्याला कन्सिडर करतोय. तर विंडोची डायग्राम आहे बघा, इथं विंडो शोविंग केलेला आहे मी, त्यांना डोअर पण इथं शो केलेला आहे. ओके, त्यानंतर हे तुमचं काय लिंटेल आहे, त्यानंतर हे बाहेर तुमचं पोर्शन काय छज्जा आहे. ओके, परत इथं ब्रिकवर्क केलेला आहे. ओके, आणि हे तुमचा जो लेअर आहे हा तुमचा काय फ्लोर लेवल आहे. ही तुमची काय फ्लोअर लेवल FL आपण त्याला असं म्हणतोय. FL म्हणजे काय फ्लोअर लेवल आपण त्याला असं कन्सिडर करतोय. ओके, हे तुमची डायग्राम आहे आणि ह्या डायग्रामचे आपण जे कंपोनंट पार्ट आता आपण जे बघितलेले आहे ते कंपोनंट पार्ट आपण त्याचे बघायचे आहेत आणि त्याबरोबर आपलं फंक्शन पण त्याचं बघायचं आहे. ओके, नेक्स्ट आहे फर्स्ट आता आपण फाउंडेशन बघितलेलं आहे. ओके, पहिला काय आपलं सबस्ट्रक्चरचा कंपोनंट पार्ट आहे फाउंडेशन आहे. ओके, आणि फाउंडेशन म्हणजे तुमचं काय असणार आहे यामध्ये फाउंडेशन म्हणजे तुमचं काय असणार आहे बिलो द पार्ट ऑफ द ग्राउंड लेवल. आता फाउंडेशनमध्ये तुम्हाला सांगायचं झालं ह्या गोष्टीवर तुम्हाला सांगायचं झालं तर कसं असणार आहे ह्यामध्ये तुमचं फाउंडेशन जे आहे तुमचं कसं असणार आहे की तुमचं एकतर लोड बेरिंगसाठी तुमचं फाउंडेशन वेगळं असणार आहे, त्यानंतर तुमचं फ्रेम स्ट्रक्चरसाठी तुमचं फाउंडेशन हे काय असणार आहे वेगळं असणार आहे. इथं काय असणार आहे तुमचं की फाउंडेशन इज अ पार्ट ऑफ द बिल्डिंग विच इज द बिलो ग्राउंड लेवल अँड इट इज नॉट विजिबल इन द कम्प्लिटेड बिल्डिंग. ओके, हे तुम्हाला व्हिजिबल होत नाही म्हणजे तुम्हाला दिसणार नाही ते फाउंडेशन आपलं जे काय करणार आहे कारण ते ग्राउंडच्या खाली असणार आहे. ओके, आणि द मेन फंक्शन्स काय द मेन फंक्शन ऑफ द फाउंडेशन ट्रान्सफर द लोड ऑफ द बिल्डिंग अप टू द हार्ड स्टाटा म्हणजे काय दिलेलं आहे की तुमचा जो तुमचा स्लॅबचा जो तुमचा पूर्णपणे लोड आहे स्लॅबचा आहे किंवा तुमचा फ्लोअरचा तुमचा पूर्णपणे किंवा तुमचा स्लॅब असेल बीम असेल वगैरे तुमचं जे काय तुमचे कंपोनंट पार्ट्स असतील म्हणजे स्लॅब कॉलम बीम. ओके, हे तुमचं जे पूर्ण जे तुमचं ट्रान्सफर कॉम्बिनेशन जे आहे हे तुमचं कुठं पडणार आहे फाउंडेशनवर पडणार आहे. ओके, आता कसं आहे बघा आता मेनली काय आपण काय करतो की कसं आहे की आपण ज्या वेळेला लोड बेरिंग स्ट्रक्चर यूज करतो तर त्या ठिकाणी काय करतो लोड कॉम्बिनेशन कसं असतं की स्लॅब असतोय, स्लॅबच्या खाली बीम असतोय, बीमच्या खाली आपण काय करतोय डायरेक्टली आपण त्यामध्ये कॉलम प्रोव्हाइड करत नाही लोड बेरिंगला. आपण तिथे काय करतोय स्लॅब आणि बीमचा लोड जो आहे तो कुठं आपण कॅरी करतोय लोड देतो त्याचा वॉल जे आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत एक्सटर्नल सरफेसला आणि इंटरनल सरफेसला. तर त्या ठिकाणी आपलं काय करायचं आहे त्याचा लोड जो आहे स्लॅब आणि बीमचा तो पूर्णपणे तुमचा वॉलवर पडणार आहे. ओके, आणि त्याच्या ऑपोजिट तुम्ही विचार जर केला तर तुमचं काय असणार आहे फ्रेम स्ट्रक्चरला
तुमचं लोडिंग ट्रान्सफर जे तुमचं हे आहे सर्क्युलेशन जे आहे ते कसं असणार आहे बघा. स्लॅब असणार आहे फ्रेम स्ट्रक्चरला, त्यानंतर बीम असणार आहे, बीमच्या खाली तुमचं बीमचं लोड तुमचं कुठं पडणार आहे, कॉलमवर पडणार आहे. कॉलमचा तुमचा जो लोड आहे तो तुमचा कुठं पडणार आहे, फाउंडेशनवर पडणार आहे. फाउंडेशन मीन्स तुमचं काय असणार आहे, फुटिंग असणार आहे. ओके, दॅट मीन्स फुटिंग पडणार आहे. या फुटिंगवर किंवा तुमचं जे फाउंडेशन तुमचं जे असणार आहे त्याच्यावर पडणार आहे. ओके, आणि तुमचं जे तुम्ही जे हे यूज करता म्हणजे आपलं लोड बेरिंग स्ट्रक्चर तुमचं जे असणार आहे त्यामुळे तुमचं काय असणार आहे, स्लॅब असणार आहे. स्लॅबनंतर तुमचा बीम असणार आहे. बीमचा तुमचं कुठं पडणार आहे, वॉलवर पडणार आहे. वॉलचा तुमचा जो पूर्णपणे लोड आहे वॉलचा, हा तुमचा वॉलचा लोड तुमचा पूर्णपणे असणार. तो खाली कुठं पडणार आहे, इथं तुमचं काय असणार आहे, फाउंडेशन असणार आहे. आणि या फाउंडेशनवर तुमचं काय पडणार आहे, हे तुमचं पुणे लोड इथं पडणार आहे. ओके, हे तुमचं फाउंडेशनचे हे आहेत फंक्शन आहेत. ओके, आणि तुमचं जे तुम्ही फाउंडेशन यूज करता ते तुमचं काय होणार आहे, तर तुमचा लोड जो पूर्णपणे असणार आहे लोड, तर तुमचा लोड पूर्णपणे काय होणार, डिस्ट्रीब्यूट होणार आहे, पूर्णपणे तो स्प्रेडिंग होणार आहे. ओके, त्यासाठी आपला ह्याचा उपयोग लागतो आहे. आणि ज्या ठिकाणी आपलं लोड ब्लॅक कॉटन सॉईल ज्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल असेल तर ब्लॅक कॉटन सॉईलसाठी काय करतो आपण, टाईप ऑफ फाउंडेशन चेंज करतो आहे. ओके, आणि ज्या ठिकाणी आपलं बेरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल, जर आपल्या सॉईलची बेरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल कमी असेल तर त्या ठिकाणी पण आपल्याला टाईप ऑफ फाउंडेशन हा चेंज करावा लागणार आहे. कारण त्यामध्ये त्याची कॅपॅसिटी जी आहे कॅरी करण्याची ती काय असणार आहे, सॉईलमध्ये पूर्णपणे कमी असणार आहे. ओके, मग अशा ठिकाणी आपण काय करतो आहे की मॅट फाउंडेशन, पाईल फाउंडेशन वगैरे वगैरे असं यूज करू ते आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो आहे. ओके, हा झाला तुमचा फाउंडेशनचा पार्ट. ओके, तर तुमचा दुसरा पार्ट आहे तो कोणता आहे, सुपरस्ट्रक्चर आहे. सुपरस्ट्रक्चर म्हणजे आपण पहिला पार्ट काय बघितला होता, प्लिंथ. ओके, तर आपण प्लिंथ बघणार आहोत. प्लिंथ म्हणजे काय, इट इज द पार्ट ऑफ द स्ट्रक्चर विच इज अबव द ग्राउंड लेवल अँड बिलो द फ्लोअर लेवल. ओके, प्लिंथ म्हणजे काय असतं तुमचं की ग्राउंडच्या अप्पर पार्ट जो असणार आहे आणि फ्लोअरच्या खालचा जो पार्ट असणार आहे त्याला आपण काय म्हणतोय, प्लिंथ लेवल असं म्हणतो. इथं बघा ही तुमची प्लिंथ लेवल आहे. ही तुमची काय, इथून इथपर्यंत. ओके, ही तुमची काय, ही तुमची प्लिंथ लेवल आहे. ही तुमची प्लिंथ आहे. ही कुठं होता, तुमची ग्राउंडचा जो वरचा ग्राउंड लेवलचा जो वरचा पार्ट असणार आहे तिथून ते आपली जे फ्लोअर लेवल आहे, म्हणजे आपण फ्लोअर म्हणजे आपण टाईल्स असतील किंवा आपला RCC सरफेस असेल तर तिथपर्यंत तिथून खालचा जो पार्ट असणार आहे तो तिथपर्यंत त्याला काय म्हणतो, आपण प्लिंथ असं म्हणतोय. आणि फंक्शनचं जे काय काय बघा, प्रोटेक्शन ऑफ रेन वॉटर अँड क्राउलिंग ॲनिमल्स एंटरिंग द हाऊस. ओके, तर आपण प्लिंथ हाईट प्लिंथ आपण का ठेवावं, कारण जर आपण जर ग्राउंड लेवलला जर बिल्डिंग बांधली म्हणजे आपला ग्राउंड सरफेस जो आहे, ग्राउंड लेवल जे आहे त्या ग्राउंड लेवलला समजा आपण डोअर ठेवला तर आपलं काय होणार आहे की इझिली आपलं काय होणार आहे, पावसाचं पाणी जे आहे, रेन वॉटर जे आहे ते इझिली आपलं काय होणार आहे, एंटरिंग द रूम होणार आहे, म्हणजे आपल्या आतमध्ये ते येणार आहे. ओके, त्याबरोबर काय असणार आहे, क्राउलिंग ॲनिमल्स एंटरिंग द हाऊस, म्हणजे जे सरपटणारे प्राणी वगैरे आहेत ते वगैरे. ओके, मग ते तुमचे काय असणार आहेत की डायरेक्टली तुमच्या ते हाऊसमध्ये घरामध्ये ते येऊ शकतात. आणि असं होऊ नये म्हणून आपण काय करतोय की त्याची हाईट जी आहे ती आपण वाढून घेतोय. आणि ती बेसिकली किती असते, आपली हाईट 0.6 to 0.8 मीटर एवढी आपली हाईट ही असणार आहे. ओके, 0.6 to 0.8 मीटर एवढी त्याची हाईट असणार आहे. ओके, नेक्स्ट पार्ट आहे फ्लोर. ओके, फ्लोर इट इज अ होरिझॉन्टल सरफेस प्रोव्हाइडेड इन द इव्हर रूम फॉर यूज ऑफ ऑक्युपंट. फ्लोरिंग आर मेड फ्रॉम डिफरंट मटेरियल लाईक ग्लास टाईल्स, नॅचरल स्टोन लाईक ग्रॅनाइट, कोटा, कॉन्क्रीट, वूड. ओके, आता हा तुमचा फ्लोअर म्हणजे काय असणार आहे की तुमचं इथे जर होरिझॉन्टल सरफेस असणार आहे. ओके, ज्या ठिकाणी आपण रूममध्ये आपल्या टाईल्स वगैरे बसवतोय किंवा आपलं कॉन्क्रीटचे जे फ्लोअर असतात किंवा आपल्या ग्रॅनाइटमध्ये असतील किंवा नॅचरल स्टोन्स असतील. आता जुन्या काळात काय असायचं, दगडापासून किंवा आपल्या वुडनपासून ते काय करायचे, फ्लोरिंग तयार करायचे. आता कसं झालं आहे, जसं जसं आपलं मॉडर्न होत चाललं तसं काय होतं करतोय आपण टाईल्स वगैरे किंवा ग्रॅनाइट वगैरे आपण असं यूज करू ते फ्लोअर यूज करू शकतोय. ओके, हां, नेक्स्ट आहे तुमचं पर्पज आहे. ओके, पर्पज काय काय बघा, टू प्रोव्हाइड होरिझॉन्टल स्मूथ गुड लुकिंग सरफेस इन द एव्हरी रूम फॉर ऑक्युपंट टू हिज द रुटीन वर्क इन द हाऊस. ओके, काय करतो आपण, म्हणजे आपला जो सरफेस जो आहे म्हणजे आपण जे ज्या ठिकाणी आपण वावरणार रूममध्ये किंवा एखाद्या घरामध्ये आपण जे वावरतो ते काय करतो आपण, एखादा आपण त्याला लुकिंग त्याचा एक स्मूथ सरफेस किंवा आपण त्याला गुड लुकिंग जर त्याला द्यायचं असेल तर आपण काय करतोय तिथं फ्लोअर टाईल्स ते यूज करतोय. ओके, हा तुमचं काय असणार आहे, होरिझॉन्टल स्मूथ गुड लुकिंग
लुकिंग सरफेस दिसण्यासाठी आपण काय करतोय फ्लोरिंग कन्स्ट्रक्शन करतोय. सेकंड त्याचं आहे प्रोव्हाइड अ सरफेस फॉर वेअर अँड टिअर इन रेग्युलर युजेस. ओके, त्यामुळे काय होतंय की तुमचं ते तुम्ही रेग्युलर युजेसला पण तुम्ही ते टाईल्स यूज करू शकता. ओके, त्यामुळे तुमचं काय असणार आहे की तुमचं म्हणजे त्यामध्ये तुमचं स्मूथ वर्किंग होणार आहे, फास्ट होणार आहे. ओके, आणि त्याच जर ठिकाणी तुम्ही स्टोनचं समजा जर तुम्ही फ्लोरिंग केलं असतं तर तुम्हाला काय होणार, थोडंसं कठीण होणार आहे ते. म्हणजे एका ठिकाणी आपण दुसऱ्या ठिकाणी रूममध्ये जायचं असेल तर त्या ठिकाणी आपलं थोडंसं अवघड पडणार आहे. पण आपण जर टाईल्स जर यूज केला किंवा ग्रॅनाइट यूज केले किंवा आपण कोटा असेल कॉन्क्रीटचा आपला त्याला आपण पीसीसी असं म्हणतोय किंवा वूड वगैरे असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतोय ते इझिली आपलं म्हणजे गुड लुकिंग सरफेस आपला दिसू शकतोय तो. ओके, नेक्स्ट पार्ट आपला आहे तो वॉल आहे. ओके, वॉल म्हणजे काय असणार आहे बघा, इट इज अ व्हर्टिकल स्ट्रक्चर मेंबर. तुम्ही सगळ्यांना माहिती आहे त्या वॉल म्हणजे काय आपली भिंत असणार आहे आणि भिंत म्हणजे काय आपली असणार आहे, इट इज अ व्हर्टिकल स्ट्रक्चरल मेंबर आहे. वॉल आर द मेंबर विच सेपरेट द बिल्डिंग इन टू डिस्ट्रीब्यूट द डिव्हिजन ऑफ रूम्स. ओके, दस दे ॲक्ट ॲज पार्टिशन मेंबर. ओके, काय करतो आपण की बघा आपण एखादं कन्स्ट्रक्शन करतोय त्या ठिकाणी आपण वॉल जर नाहीच केलं तर आपलं काय राहणार आहे, आपल्या प्रायव्हसी वगैरे काहीच मेंटेन राहणार नाही आहे. ओके, किंवा आपण रेन वॉटरपासून किंवा रेन वॉटर असेल किंवा तुमचं रेन वॉटर किंवा तुमचं विंड असेल, सन असेल, ह्यापासून तुमचं कायच हे होणार नाही, संरक्षण तुमचं कायच होणार नाही. आणि ते संरक्षण व्हायचं असेल तर आपण काय करतोय की आपल्या म्हणजे पूर्णपणे आपण आपल्या जे बिल्डिंग असणार आहे त्या बिल्डिंगच्या साईडनं एक्सटर्नल वॉल किंवा इंटरनल आपल्या पूर्ण बिल्डिंग वॉलनं कन्स्ट्रक्शन करून घेतोय. ओके, आता ते फंक्शन्स काय काय आहेत बघा. वॉल प्रोव्हाइड सेफ्टी अगेन्स्ट फॉल फ्रॉम अप्पर फ्लोअर. ओके, म्हणजे काय करतो आपण की आपली जी वॉल असणार आहे ती कुठं करतो, अप्पर फ्लोअरपर्यंत आपण ती प्रोव्हाइड करायची आहे. ओके, म्हणजे आपला वरचा जो फ्लोअर आहे तिथपर्यंत आपण कन्स्ट्रक्शन करायची. आपण ती अर्ध्यावरपर्यंत कन्स्ट्रक्शन करू शकत नाही, केली तर आपला पूर्ण स्लॅबच्या बॉटमपर्यंत वगैरे आपल्याला ती कन्स्ट्रक्शन केली पाहिजे. पार्टिशन मेंबर फॉर फॉर्मेशन ऑफ रूम म्हणजे तुमचं काय असणार आहे की तुम्ही एक्सटर्नल रूम तुम्ही बांधला, एक्सटर्नल तुम्ही सगळं वॉल तुम्ही कन्स्ट्रक्शन करून घेतला आहे. आता तुम्हाला रूमचं सेपरेशन तुम्हाला करायचं आहे, रूमचं तुम्हाला डिवायडेशन करायचं आहे, तर तुम्ही काय करणार आहात. आता बघा तुम्ही आता हॉलमध्ये बसला आहे, तर हॉलमधला माणूस समजा असेल तर तुम्हाला तो बेडरूममध्ये जर तुम्हाला काय करतो ते दिसत नसेल तर आपण काय करतोय त्या ठिकाणी सेफ्टीसाठी काय करतोय त्या ठिकाणी पार्टिशन वॉल कन्स्ट्रक्शन करतोय. ओके, मग त्याचा वापर आपला कसा होणार आहे की डिवायडेशन ऑफ रूम्स अँड सेफ्टी ऑफ द रूम म्हणजे सेफ्टीसाठी पण आणि प्रायव्हसीसाठी पण आपण ते करू शकतो. प्रायव्हसी मिळण्यासाठी पण आपण ते पार्टिशन वॉल कन्स्ट्रक्शन करायच्या आहेत. ओके, थर्ड तुझा वॉलचं फंक्शन काय बघा, सपोर्ट टू रूफ इन द लोड बेरिंग स्ट्रक्चर म्हणजे तुमच्या लोड बेरिंग तुमचं स्ट्रक्चर आहे तर त्या ठिकाणी काय असणार आहे, तुमचा मेन पार्ट तुमचा काय असणार आहे लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये वॉल असणार आहे. कारण वॉल काय आहे, कारण तुमचा स्लॅबचा तुमचा लोड जो आहे तो पूर्णपणे कोण कॅरी करणार आहे, वॉल कॅरी करणार आहे. त्यामुळे तो काय मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे सपोर्ट टू द रूफ इन लोड बेरिंग स्ट्रक्चर. रूफ मीन्स तुमचं काय असणार आहे, तुम्ही जे प्रोव्हाइड केलेलं वरचं मटेरियल आहे म्हणजे तुमचं कवरिंग द मटेरियल आहे, तुमचं कवरिंग द बिल्डिंगचं जे तुमचा स्लॅब आहे, स्लॅब असेल किंवा तुमचं मँगलोर टाईल्स असतील किंवा तुमचं AC सीट्स असतील. ओके, हे तुमचं काय झालं रूफिंग मटेरियल झालं आणि जर पुन्हा लोड तुमचा कुठं पडणार आहे, वॉलवर पडणार आहे. ओके, दॅट मीन्स सपोर्ट टू द रूफ इन लोड बेरिंग स्ट्रक्चर. ओके, कारण आपण जर फ्रेम स्ट्रक्चरचा जर विचार केला तर त्या ठिकाणी काय असणार आहे की आपल्या ह्या ठिकाणी वॉलवर आपला कोणताही लोड येणार नाही आहे. कारण आपला पूर्ण लोड कुठे येणार आहे, पूर्णपणे कॉलम जो आहे कॉम्प्रेसिव्ह मेंबर आपला कॉलम जो असणार आहे हा तुमचा पूर्णपणे लोड तो कॅरी करणार आहे. नेक्स्ट आहे कॉलम. ओके, कॉलम म्हणजे काय दिले बघा, कॉलम आर द व्हर्टिकल स्ट्रक्चरल मेंबर एलिमेंट्स विच ट्रान्सफर द लोड ऑफ स्लॅब अँड कॉलम ऑन अबव फ्लोर टू लोअर फ्लोर कॉलम अँड अल्टिमेटली द फाउंडेशन दे आर लोडेड इन कॉम्प्रेशन. मटेरियल कुठं तुम्ही यूज करणार, टिंबरमध्ये तुम्ही कॉलम यूज करू शकता आणि RCCमध्ये तुम्ही करू शकता. ओके, कॉलम तुमचा काय हा व्हर्टिकल कॉम्प्रेसिव्ह मेंबर आहे, एलिमेंट आहे विच ट्रान्सफर द लोड ऑफ स्लॅब अँड कॉलम. ओके, ऑन अबोव फ्लोअर म्हणजे तुमचं काय असणार आहे, तुमच्या समजा तुमची दोन तुमचं G+1 तुमची बिल्डिंग आहे तर तुमचं काय असणार आहे, फर्स्ट फ्लोअरला तुमचं काय असणार आहे, स्लॅब असणार आहे, कॉलम असणार आहे. ओके, मग त्या स्लॅबचा लोड, कॉलमचा लोड आणि त्या आपला जो लोड पडणार आहे तो पूर्णपणे कोण कॅरी करणार आहे, खालच्या जो फ्लोअरचा लेवल म्हणजे आपला जो ग्राउंड फ्लोअरचा जो कॉलम आहे तो पूर्णपणे कॅरी करणार आहे. आणि तो कॉलमचा कॉलम जे कॅरी करणार आहे लोड तो कोणावर ट्रान्सफर करणार आहे, आपल्या फाउंडेशनवर तो ट्रान्सफर करणार आहे. ओके,
त्याचं फंक्शन काय काय बघा, ट्रान्सफर लोड्स फ्रॉम अप्पर लेवल ऑफ स्ट्रक्चर टू लोअर लेवल. ओके, म्हणजे तुमचं काय असणार आहे, लोडचं कॉम्बिनेशन कसं असणार आहे, अप्पर लेवलपासून ते लोअर लेवलपर्यंत तुम्ही ते लोड ट्रान्सफर होत जाणार आहे कॉलम थ्रू. ओके, सेकंड आहे तुमचं फंक्शन सपोर्ट टू द बीम अँड स्लॅब इन फ्रेम स्ट्रक्चर. ओके, जर तुमची बिल्डिंग फ्रेम स्ट्रक्चर असेल तर तुमचं काय असणार आहे, तुमचा स्लॅबचा लोड तुमचं कुठं पडणार आहे, बीमवर पडणार आहे. बीमचा तुमचा कुठं लोड पडणार आहे, कॉलमवर पडणार आहे. कॉलमचा तुमचा लोड कुठं पडणार आहे, तुमच्या फुटिंगवर पडणार आहे. आणि फुटिंगचा लोड तुमचा कुठं पडणार आहे, ग्राउंड लेवलचा स्टार्टा तुमचा जो असणार आहे, म्हणजे आपली ग्राउंड लेवल जी असणार आहे, जमिनीची लेवल, तिथं तुमचा हा लोड पूर्णपणे कॅरी होत जाणार आहे. ओके, नेक्स्ट आहे बीम्स. बीम्स आर होरिझॉन्टल स्ट्रक्चरल एलिमेंट विच ट्रान्सफर द लोड ऑफ स्लॅब टू अदर बीम अँड अल्टिमेटली टू द कॉलम. ओके, काय दिलेलं आहे बघा, की तुमचा कॉलम तुमचा व्हर्टिकल मेंबर होता, तर तुमचा बीम काय हा होरिझॉन्टल मेंबर आहे. ओके, आणि हा कुठं असतोय, बिलो द म्हणजे तुमचा कुठं असणार आहे, स्लॅबला आपण ते वॉलवर टाकणार आहे. ओके, मग त्यात तुमचा सिम्पली सपोर्टेड बीम असेल, कॅन्टिलर बीम असेल, कोणताही असेल तर तुम्ही त्या प्रकारे ते डिझाईन करायचं आहे. बीम आर होरिझॉन्टल स्ट्रक्चरल एलिमेंट विच ट्रान्सफर द लोड ऑफ स्लॅब टू अदर बीम अँड अल्टिमेटली टू द कॉलम. ह्यामध्ये काय असणार आहे, की तुमच्या स्लॅबचा लोड कुठं पडणार आहे, बीमवर पडणार आहे. आणि बीम तुमचं काय करणार आहे, तो लोड जो तुमचा पूर्णपणे कॅरी केलेला असणार आहे, स्लॅबचा असेल किंवा त्याच्यावरचा जो कुठला फ्लोअर असेल, तो काय करणार आहे, पूर्णपणे त्या कॉलमवर ट्रान्सफर करणार आहे. ओके, आणि बीमचं आपण जेव्हा कन्स्ट्रक्शन करतोय त्यासाठी आपण टिंबरमध्ये पण किंवा RCCमध्ये पण आपण ते करू शकतोय. जास्तीत जास्त आता मोस्टली आपण RCCमध्ये बीम यूज करतोय. ओके, फंक्शन काय काय बघा, ट्रान्सफर लोड फ्रॉम स्लॅब टू कॉलम. ओके, स्लॅबपासून ते कॉलमला लोड ट्रान्सफर होत जाणार आहे. आणि नेक्स्ट तुमचा जो सेकंड फंक्शन तो कोणता आहे, टू सपोर्ट द ट्रान्सफर लोड ऑफ बिल्डिंग स्ट्रक्चर. म्हणजे तुमचा ट्रान्सपोर्ट लोड जो आहे तो तुमचा काय करणार आहे, सपोर्ट त्याला करणार आहे. नेक्स्ट आहे रूफ. इट इज अ होरिझॉन्टल स्ट्रक्चर मेंबर ओव्हर द टॉप ऑफ बिल्डिंग. ओके, म्हणजे तुमचं काय असणार आहे, की होरिझॉन्टल स्ट्रक्चर आहे तुमचं कुठं असणार आहे, बिल्डिंगच्या टॉपला तुमचं ते प्रोव्हाइड केलेलं असणार आहे. ओके, आणि हे तुम्ही हे करताना म्हणजे प्रोव्हाइड करताना की तुम्ही ते फ्लॅटमध्ये करा, टिंबरमध्ये करा, स्लोपिंग रूफमध्ये करा, और स्टील और AC सीटमध्ये करा. ओके, कशामध्ये पण तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही मँगलोर टाईल्स यूज करा, क्ले टाईल्स यूज करा, किंवा स्लोपिंग रूफ्स तुम्ही यूज करा. तुम्ही कोणत्या पण रूफ्समध्ये तुम्ही ते यूज करू शकता. ओके, आता इथं मेन फंक्शन्स काय बघा ह्या रूफचं, की तुम्ही रूफ जर नाही केला तर तुमचं काय असणार आहे, की रेन वॉटर तुमचं एंटरिंग द ऑल ओव्हर बिल्डिंगला तुमचं पडणार आहे. त्यानंतर तुमचं सन रेस तुमच्या पूर्णपणे आतमध्ये एंटरिंग होणार आहेत. विंड, त्यानंतर स्नो, हे सगळं तुमचं काय होणार आहे, यामधून तुमचं कोणतंही संरक्षण होणार नाही आहे. ओके, आणि जर आपल्याला त्या ठिकाणी जर आपलं स्वतःचं संरक्षण करायचं असेल किंवा आपल्या बिल्डिंगचं संरक्षण करायचं असेल तर आपण काय करू शकतोय, प्रोव्हाइड द प्रोटेक्शन, म्हणजे आपण जर तिथं प्रोव्हाइड द स्लॅब तिथं किंवा फ्लॅट रूफ किंवा जिथे AC सीट म्हणजे ॲस्बेस्ट ऑफ कॉन्क्रीटच्या म्हणजे आपला ज्या पत्रा असतो जो आपला सिमेंटचा पत्रा, त्या ठिकाणी पण आपण ते कन्स्ट्रक्शन करू शकतो. किंवा मँगलोर टाईल्स, म्हणजे आपल्या जर ग्रामीण भागात जर तुम्ही बघितला तर ग्रामीण भागात आपलं काय असतात, म्हणजे खापरे असतात, त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतोय, खापरे असं म्हणतोय. तर त्या ठिकाणी टाईल्स जे असतात, मँगलोर टाईल्स, ओके, त्या पण आपण यूज करू शकतोय. किंवा आता जनरली आपण जास्तीत जास्त काय करतोय, RCCमध्येच आपण काय करतोय, रेन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीटमध्ये काय करतोय आपण, स्लॅब, बीम, कॉलम हे कास्टिंग करून घेतोय. ओके, इट इज ऑल्सो गिव्स फ्लोरिंग टू द अबोव फ्लोर ऑफ द स्ट्रक्चर. ओके, यामध्ये काय असणार आहे, की तुमचं वरचा जो तुमचा पार्ट असणार आहे, ओके, तो पण तुमचा काय असणार आहे, फ्लोरिंगचा जो तुमचा लोड असणार तो तुमचा स्लॅबवर पडणार आहे. आणि त्या स्लॅबवर आपण तुम्ही वरती फ्लोरिंग करू शकता. नेक्स्ट पॉईंट आहे डोअर. ओके, आता डोअर आणि विंडो तुम्हाला सांगितलं की हे तुमचे ओपनिंगचे पार्ट आहे. त्यामध्ये तुमचं काय असणार आहे, प्रत्येक बिल्डिंगला, प्रत्येक तुमच्या स्ट्रक्चरला किंवा तुमचं कुठलंही एखादं स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपण डोअर आणि विंडो हे आपल्याला प्रोव्हाइड करावेच लागतात. ओके, कारण त्याशिवाय आपण वन रूम टू अनदर रूम किंवा आपलं प्रायव्हसी म्हणा किंवा विंडो आपण काय प्रोव्हाइड करतोय, किंवा सनलाईट आतमध्ये यावी, एअर सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायला पाहिजे, ह्यासाठी आपण यूज करतोय. पण तसंच जे आहे ते मेन फंक्शन आहे डोअर आणि विंडो हे आपल्या बिल्डिंगला असणं पूर्णपणे गरजेचं आहे. द ओपनिंग प्रोव्हाइडेड इन द बिल्डिंग, म्हणजे आपल्या बिल्डिंगला ओपनिंग आपण काय करतोय, की मेन एंट्रन्स आपली जी असणार आहे बिल्डिंगची एंट्रन्स, तर त्या ठिकाणी आपला डोअर हा प्रोव्हाइड करावा लागणार आहे. कारण का त्या आणि तो प्रोव्हाइड करून आपण आतमधल्या इंटरमिजिएट जे आपल्या रूम असणार आहेत, पार्टिशन रूम्स असणार आहेत, त्या ठिकाणी पण आपला मोमेंट ऑफ द युजर्स म्हणजे युजर
युजरची मुवमेंट होण्याची एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये आपल्या युजर जायचं असेल तर त्या ठिकाणी पण आपण डोअर ठेवणे गरजेचं आहे. आणि त्याबरोबरच आपला डोअर जर आपण नाही ठेवला तर आपलं काय होणार आहे, प्रायव्हसी मेंटेन राहणार नाही आहे. मग आपल्याला जर प्रायव्हसी मेंटेन राहायची असेल तर आपण काय करणार आहोत, प्रोव्हाइड द डोअर आपण करणार आहोत. ओके, त्या ठिकाणी डोअर प्रोव्हाइड करायचं आहे. नेक्स्ट आहे तुमचा विंडो. विंडो काय तुमचं, इट इज द ओपनिंग प्रोव्हाइडेड इन एक्सटर्नल वॉल्स. तुम्ही कुठं करणार आहे विंडो, आता ऑब्व्हियसली तुम्ही इंटरनल वॉलला तुम्ही विंडो प्रोव्हाइड करू शकत नाही. ओके, पण तुम्ही एक्सटर्नल वॉल तुमच्या बिल्डिंगचं तर पूर्णपणे एक्सटर्नल वॉल आहेत पूर्णपणे, तर त्या ठिकाणी आपण काय करतोय, विंडो प्रोव्हाइड करतोय. ओके, ते काय करतोय, इट गिव्स द व्हेंटिलेशन अँड नॅचरल लाइटिंग. म्हणजे तुम्हाला नॅचरल लाइटिंग तुमच्या बाहेरची असेल ती तुम्हाला आतमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी विंडो प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर तुमचं अथेस्टिक व्ह्यूज, ओके, दिसायला चांगलं पाहिजे असेल तर त्या ठिकाणी पण आपण ते करू शकतोय. किंवा आपल्या विंडोच्या बाहेर समजा एखादं अथेस्टिक व्ह्यू आपला दिसतोय की आपल्याला असेल, लेक असेल, पॉन्ड असेल, तर ते त्यासाठी पण आपण बघण्यासाठी पण त्या ठिकाणी विंडो यूज करू शकतोय. ओके, त्याबरोबर आपल्या सनलाईट आतमध्ये एंटर करण्यासाठी किंवा त्याबरोबरच आपलं एअर सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी ओके आपल्याला विंडो हे प्रोव्हाइड करावे लागतात. ओके, मग ते विंडो तुमचे पब्लिक बिल्डिंगला पण असतील, तुमच्या रेसिडेन्शियल बिल्डिंगला पण असतील, तुमच्या ऑल ओव्हर बिल्डिंगला तुमच्या काय विंडो हे पाहिजेच. नेक्स्ट आहे तुमचं लेंटेल. ओके, लेंटेल तुम्ही कुठे यूज करणार, इट इज द पार्टिशन ऑफ वॉल प्रोव्हाइड अबव ऑर ओव्हर द ओपनिंग. म्हणजे तुमचं जी ओपनिंग आहे, ओपनिंग म्हणजे काय, डोअर्स असतील, विंडो असतील, आणि ज्या ठिकाणी तुमचं डोअर असेल, विंडो असेल, ओके, त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी आपल्याला ते लेंटेल प्रोव्हाइड करायचं आहे. ऑल ओव्हर त्या ठिकाणी आपल्याला लेंटेल प्रोव्हाइड करायला लागणार आहे. ओके, मग त्या ठिकाणी टू सपोर्ट द पार्टिशन ऑफ वॉल ओव्हर द ओपनिंग. मग समजा जर तुमच्या ओपनिंगच्या वरती जर तुमचे वॉल असेल त्या ठिकाणी त्याला सपोर्ट देण्यासाठी आपण काय करतो, लेंटेल प्रोव्हाइड करतोय. टू ट्रान्समिट द लोड ऑफ आयदर साईड ऑफ ओपनिंग. ओके, लोड ट्रान्सफर करण्यासाठी पण आपण लेंटेल प्रोव्हाइड करतोय. आणि जनरली आपण कुठं असणार आहे, हा तुमचा जो लेंटेल आहे हा तुमचा स्मॉल साईजचा बीमचा प्रकार आहे. जसं तुम्ही स्लॅबच्या खाली बीम टाकता तसं तुम्ही काय करायचं आहे, ओपनिंग तुमचं ज्या ठिकाणी आहे त्या ओपनिंगच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, डोअरच्या वरती आणि विंडोच्या वरती तुम्ही त्या लेंटेल प्रोव्हाइड करू शकता. ओके, तसं नसेल तर तुम्ही ऑल ओव्हर वॉलला पण तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. ओके, नेक्स्ट आहे सील. सील मी काय, इट इज द बॉटम ओरिजिनल पोर्शन ऑफ विंडो ऑर डोअर ओपनिंग इज कॉल्ड ॲज सील. ओके, तुमचं कुठं असणार आहे की तुमचं ओपनिंग तुमचं कुठलं आहे, डोअर आणि विंडो असणार आहे. ओके, आता विंडोच्या बॉटमला आपण काय करतोय, बॉटम ऑफ ओरिजिनल पोर्शन ऑफ विंडो ऑर डोअर, म्हणजे डोअरच्या आणि विंडोच्या बॉटम ओरिजिनल पोर्शनला आपण काय करतोय, सील प्रोव्हाइड करतोय. आणि सील तुमचं जे असणार आहे ते कसं असणार आहे, RCC मध्ये आपण ते प्रोव्हाइड करतोय. हे काय करतोय आपण, काय, टू प्रोव्हाइड द वॉल बिलो द विंड. ओके, म्हणजे आपण ते प्रोटेक्शन करतोय विंडसाठी. त्यानंतर काय करतोय, टू प्रोव्हाइड सपोर्ट द विंडो आणि व्हर्टिकल मेंबर. म्हणजे तुमच्या विंडोला खाली सपोर्ट करायला पाहिजे ना, डायरेक्ट तुम्ही वॉलवर ते विंडो ठेवू शकत नाही, म्हणून आपण काय करतोय, खाली विंडोच्या खाली ते सील प्रोव्हाइड करतोय. त्यानंतर काय दिलं, इट गिव्स द प्रोटेक्शन फ्रॉम रेन वॉटर टू द बिलो वॉल. म्हणजे वॉलच्या खालून काय आपलं रेन वॉटर जे असेल ते आपलं आतमध्ये एंटरिंग होऊ शकते. तसं होऊ नये म्हणून काय करतोय आपण, मिनिमम थिकनेसचा आपण सील तिथं प्रोव्हाइड करतोय. ओके, जेणेकरून त्या रेन वॉटर जे आहे पावसाचं पाणी ते डायरेक्टली एंटर होता कामा नाही. ओके, नेक्स्ट आहे तुमचं स्टेअरकेस. हा आपला जो स्टेअरकेसचा जो पार्ट आहे हा आपण चॅप्टर नंबर 3-4 मध्ये बघणार आहोत. ओके, ज्यामध्ये आपण व्हर्टिकल कम्युनिकेशन आहे, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन आहे, ह्यामध्ये आपल्याला त्या स्टेअरकेसची माहिती आपल्याला दिलेली आहे. त्यामध्ये टाईप्स पण दिलेले आहेत, कोणकोणते टाईप्स आहेत स्टेअरकेसची त्याची माहिती दिलेली आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, फंक्शन्स जे काय आहेत, वर्किंग कसं असणार आहे. ओके, हे सगळं आपल्याला ह्यामध्ये दिलेलं आहे. It is a vertical structural member. Staircase is a type of vertical communication of the building. You need to have access to various floor level. म्हणजेच काय की तुमचं द कंपोनंट प्रोव्हाइड ॲक्सेस फ्रॉम वन फ्लोअर टू अनदर फ्लोअर. म्हणजे तुम्हाला एका फ्लोअरपासून जर तुम्हाला वरच्या फ्लोअरला जायचं असेल किंवा अनदर फ्लोअरला तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, स्टेअरकेसचा वापर करू शकता. म्हणजे तुमचा जिना जो असणार आहे तुम्ही तिथं प्रोव्हाइड करून तुम्ही एका फ्लोअरपासून तुम्ही वरच्या फ्लोअरला तुम्ही जाऊ शकता. ओके, आणि तुमचं काय असणार आहे, व्हर्टिकल कम्युनिकेशन होतं. म्हणजे तुम्हाला एखादं व्हर्टिकल कम्युनिकेशन करायचं असेल, तुम्हाला खालच्या रूममधून तुम्हाला वरच्या रूमला जायचं असेल तर तुम्ही ते स्टेअरकेसच्या सहाय्याने तुम्ही जाऊ शकता. त्याचं फंक्शन काय बघा, टू प्रोव्हाइड इझी ॲक्सेस ऑर व्हर्टिकल कम्युनिकेशन फ्रॉम वन फ्लोअर टू अदर्स. ओके, म्हणजे एका फ्लोअरपासून तुम्हाला आणखीन दुसऱ्या मधलं जायचं असेल तर तुम्ही लिफ्टचा पण तुम्ही वापर करू शकता. लिफ्ट पण आहे आणि तुम्ही स्टेअरकेस पण आहे. ओके, पण तुम्ही लिफ्ट जनरली कुठे यूज करणार, जनरली तुमच्या जर म्हणजे मोर दॅन 3 फ्लोअर्स तुमची समजा असतील,
मोर दॅन 3 फ्लोअर तर तुम्ही काय करता जनरली लिफ्ट्स आर प्रोव्हाइडेड करू शकता. ओके, पण आपल्याला 3 फ्लोअरपर्यंत बिल्डिंग असेल तर आपण लिफ्टची काही गरज नाही, आपण ती इझिली ॲक्सेस करून वरती जाऊ शकतोय. ओके, पण ज्या ठिकाणी तुमचे पुणे असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, या ठिकाणी मोठमोठ्या शहरामध्ये काय असतात, मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात, 50 मधली 100 मधली बिल्डिंग वगैरे असतात. मग अशा ठिकाणी आपण काय करतोय, आपल्या लिफ्टचाच वापर करावा लागतोय. ओके, मग ते काय करतोय, आपण एका फ्लोअरवरून आपण दुसऱ्या फ्लोअरला जाण्यासाठी आपण त्या लिफ्टचा वापर करायचा आहे किंवा स्टेअरकेसचा वापर करायचा आहे. आणि त्या तुम्ही ज्या ठिकाणी लिफ्ट ठेवणार त्या ठिकाणी तुम्हाला स्टेअरकेस पण प्रोव्हाइड करावी लागणार आहे. ओके, हे आपले काय आहेत कंपोनंट पार्ट्स आपण बघितलेले आहेत. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत टाईप ऑफ स्ट्रक्चर बघणार आहोत. ओके, ठीक आहे, धन्यवाद.